पुणे जिल्ह्यातील खेड औद्योगिक वसाहतीमधील सेज भागामध्ये मुरुम माफिया यांचा हैदोस खरं तर पाहायला मिळाला। काल रात्रीच्या सुमारामध्ये मुरुम उत्खनन केल्याची तक्रार दिल्यानंतर एका तरुणावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलेला पाहायला मिळतं। मी सध्या आलो त्या गावामध्ये, ज्या गावामध्ये ही जी घटना आहे ती खरं तर घडलेली पाहायला मिळते। हैवाच्या साह्याने एका तरुणावरती प्राणघातक हल्ला खरं तर या ठिकाणी करण्यात आलेला पाहायला मिळतो। ह्या ज्या गाड्या आहेत या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे सध्या ह्या ज्या गाड्यांचं नुकसान खरं तर केलेलं पाहायला मिळतं। या रेटेड गावामध्ये काही तरुण या ठिकाणी मुरुम उत्खनन करत होते आणि याचीच लेखी तक्रार तहसीलदारांना दिल्याच्या रागातून खरं तर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो घडल्याची माहिती सध्या मिळत आहे। आपल्यासोबत ज्या तरुणावरती हल्ला त्याचे वडील आपल्यासोबत आहेत। नक्की काय प्रकरण घडलं, काय झालं नक्की? हे मुरम जे वात होती आणि ते वाता त्यांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल, त्याच्यात काय मुरम सांडली नव्हता आणि त्या गाड्या बाजूला चालल्या होत्या तिकडे, त्याच्यावरती आरोप केला। यांनी इथं बोललो म्हणलं असं असं काय, म्हणलं आपली गाड्या नाही तिकडे बाहेर चालल्या होत्या गाड्या, एवढं बोललो। मग मी नाही काही बोलतो त्या, आणि हे 2-4 दिवसांनी असा प्रकार झाला। नक्की 2-4 दिवसा प्रकार घडला। मात्र आपल्यासोबत काही तरुण आहेत। काल तुम्ही रात्री या ठिकाणी होतात, काय नक्की प्रकरण घडलं, कशावर नाही झालं? ते काय झालं, नायब तहसीलदार मोरे साहेब आणि गोरख मासडे यांच्या दोघांच्या संबंधामुळे अमोल काळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्याचा परिणामकारक घटक म्हणून त्यांनी काय केलं, रात्री पिस्तूल म्हणा, परत अजून वेगवेगळे हत्यारे वापरून गाड्यांचे नुकसान केले, अमोल काळेला मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणले अमोल काळेबरोबर जे राहीन त्यांना दोघांना मारून टाकले। याच्यापर्यंत आमच्या दोघांना प्रमोद इंगे, वैभव आबळे यांच्या जीवाला धोका आहे, आमच्या मित्रपर्यंत आमच्या घरच्यांना पण धोका आहे। यासाठी प्रशासन जे कायदेशीर कारवाई करावी एवढीच आमची विनंती। खरं तर कायदेशीर कारवाई रात्री काय घटना घडली, एकंदरीत काय शिवेगाळ केली, काय आल्यावरती डायरेक्ट मारायला लागले। पण काय नक्की घटना काय घडली, काय काय त्यांनी आणलं होतं, काय म्हणले तुम्ही इथं होता? भांडणं झाली डायरेक्ट आल्यावरती। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर रात्रीच्या सुमारामध्ये या ठिकाणी काही तरुण आले आणि मुरुम उत्खनन केलं आहे आणि त्याची तक्रार का केली याचा जाब विचारण्यासाठी खरं तर याच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे। सध्या या तरुणाची जी परिस्थिती आहे ती खरं तर बिकट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र एकंदरीत पोलीस या घटनेकडे कसं पाहतात, पोलीस आरोपींना काय कारवाई करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।